नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। आदिवासी विकास भरती 2024 ही भरती आहे। नवीन ऑफिशियल नोटिफिकेशन आली असून फॉर्म भरायला सुद्धा सुरुवात झाली आहे। यामध्ये चांगल्या जागांसाठी भरती निघाली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, आदिवासी विकास भरती वेतन बघा 25,500 ते 1,22,800 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे। आणि जागा किती आहेत बघा, इथे जागा आहेत 611 जागांसाठी भरती होणार आहे। आणि अर्ज पद्धत कशा पद्धतीने अर्ज करायचं आहे, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। अशा पद्धतीने इथे संधी सोडू नका, लगेचच अर्ज करा आणि या संधीचं सोनं करून घेऊ शकता। चला तर मग पुढील डिटेल्स पाहूया। बघा, आदिवासी विभागाची ही अधिकृत वेबसाईट किंवा PDF लिंक आहे। महाराष्ट्र शासन आयुक्त आदिवासी विभाग महाराष्ट्र राज्य नाशिक अंतर्गत ही बघा सरळ सेवा भरती 2024 ही सरळ सेवा भरती आहे। आणि गट ब अर्जपत्रिका संवर्ग गट क संवर्गातील रिक्त जागा भरण्यासाठी इथे आपल्याकडून फॉर्म मागवण्यात येत आहेत। त्याच पद्धतीने बघा, इथे लास्ट डेट सुद्धा इथे दिलेली आहे, तुम्हाला कधीपासून कधीपर्यंत फॉर्म भरायचा आहे। ऑनलाईन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा वेळ आणि दिनांक इथे दिलेला आहे। 12/10/2024 पासून इथे तुम्ही फॉर्म भरू शकता। आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याचे अंतिम दिनांक किती दिलेला आहे, 2/11/2024 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। ऑनलाईन परीक्षेचे दिनांक सुद्धा इथे बघा ह्या संकेतस्थळावर तुम्हाला कळवण्यात येणार आहे। त्याच पद्धतीने आपण संपूर्ण डिटेल्स माहिती पाहूया। बघा, आदिवासी विकास विभाग भरती 2024 ही भरती आहे। आदिवासी विकास विभाग भरती वतीने एकूण 611 जागांसाठी किती 611 जागांसाठी पदासाठी चांगली संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे। आदिवासी विकास विभागाने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार विविध पदासाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला भरायचा आहे किंवा सबमिट करायचा आहे। आणि अर्ज सादर करण्यासाठी सुरुवात कधीपासून होणार आहे बघा, 12 ऑक्टोबर 2024 पासून येथे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे। आणि 9 नोव्हेंबर पर्यंत इथे तुम्ही फॉर्म भरू शकता। आणखी अर्ज सुरू झालेले नाहीत तरी तुम्ही सुद्धा बघा संपूर्ण डिटेल आणि संपूर्ण कागदपत्रे तुम्हाला काढून ठेवायचे आहेत। आणि तुमची पात्रता काय आहे ही सुद्धा इथे पाहायचं। 12 ऑक्टोबर 2024 पर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता। त्याच पद्धतीने बघा, तुमचे काही प्रश्न असतील तर या प्रश्नांचं तुमचं उत्तर मी इथे सांगणार आहे। परीक्षा कोण घेणार आहे, तर परीक्षा IBPS घेणार आहे। आणि 2023 सुद्धा ही जाहिरात आली होती। आणि या जाहिरातीमध्ये या 23च्या जाहिरात काय झालेलं आहे, तर 23ची जाहिरात ही कॅन्सल करण्यात आलेली आहे। काय केलेली आहे, कॅन्सल करण्यात आलेली आहे। आणि नवीन फॉर्म भरावी लागेल का, हो तुम्हाला नवीन फॉर्म इथे भरावा लागणार आहे। आणि टायपिंगसाठी देखील काही जागा आहेत का, हो टायपिंगसाठी सुद्धा इथे जागा आहेत। जुन्या फॉर्मचे पैसे परत मिळतील का, हो तर तुम्हाला जुन्या फॉर्मचे पैसे परत मिळणार आहेत। तुम्हाला तुमचा जुना फॉर्ममधला रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड तुम्हाला इथे माहिती असणं गरजेचं आहे। रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड माहीत असणं गरजेचं आहे। तो तुम्ही रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड तो टाकायचा आहे आणि त्याअंतर्गत तुम्हाला पैसे रिटर्न भेटणार आहेत। अशा पद्धतीचे काही क्वेश्चन होते, तर ह्या क्वेश्चनचं मी आन्सर तुम्हाला सांगितलेलं आहे। आता तुमचे डाऊट क्लिअर झालेले असतील। आता आपण पुढील बघा किती जागांसाठी भरती आहे संपूर्ण सविस्तर डिटेल पाहूया। तिथे बघा, पदाचे नाव मी पुढील जाहिरातीमध्ये सांगणार आहे। पद संख्या किती आहे, तिथे 614 जागांसाठी व्हॅकन्सी आहे। शैक्षणिक पात्रता काय आहे, 10वी 12वी पदवी MSW संवर्गासाठी ही जाहिरात आहे। बघा, 10वी 12वी आणि पदवी MSW या संवर्गासाठी इथे जाहिरात आहे। नोकरीचे ठिकाण कुठे आहे, महाराष्ट्रात ही नोकरीचे ठिकाण आहे। त्याच पद्धतीने वयोमर्यादा काय लागणार आहे, तुम्हाला 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे फॉर्म भरू शकता। त्याच पद्धतीने राखीव प्रवर्गासाठी SC ST PWD साठी 900 रुपये तुम्हाला फी असणार आहे। आणि खुला श्रेणीसाठी 1000 रुपये इथे फी असणार आहे, 1000 रुपये। त्याच पद्धतीने अर्ज पद्धत कशा पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचे, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज भेटणार आहे, भरायचा आहे। आणि इथे तुम्हाला सॅलरी म्हणजे वेतन किती असणार आहे, 19,900 ते 1,22,800 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे। त्याच
मग अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे? 2 नोव्हेंबर 2024 पर्यंत तुम्ही इथे अर्ज भरू शकता आणि अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। त्याच पद्धतीने निवड प्रक्रिया कशी आहे? एकच परीक्षा होणार आहे आणि ती परीक्षा IBPS घेणार आहे। याद्वारे तुमची परीक्षा होणार आहे। इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स तुम्हाला काय लागणार आहेत बघा, ऑनलाईन आवेदन पत्राची छायांकित प्रत लागणार आहे, शैक्षणिक अर्हते बाबतचे कागदपत्रे लागणार आहेत। तुम्हाला परत फी पाहिजे असेल तर तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याबद्दलची माहिती दिलेली आहे आणि तुम्हाला आता सुद्धा फॉर्म भरायचा आहे त्यासाठी सुद्धा कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याची सुद्धा इथे माहिती दिलेली आहे। शैक्षणिक अर्हतेचे कागदपत्रे, तुमचे काय पात्र म्हणजे 10वी 12वी तुमचं ग्रॅज्युएशन कशामध्ये पास झालं आहे त्याचे डॉक्युमेंट्स इथे लागणार आहेत। संगणक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सुद्धा इथे लागणार आहे। परीक्षा शुल्क भरणं केलेला पावतीची प्रत, बघा तुम्ही परीक्षा शुल्क भरली आहे आणि परीक्षा शुल्क भरणा केलेल्या पावतीची प्रत सुद्धा इथे लागणार आहे। त्याच पद्धतीने अर्जात नमूद केल्याप्रमाणे जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलियर सुद्धा इथे लागणार आहे। कोणत्या पदासाठी किती जागा आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत। वरिष्ठ आदिवासी विभाग निरीक्षक इथे नाशिकसाठी 7 जागा आहेत, नागपूरसाठी 4 जागा आहेत, अमरावतीसाठी 4 जागा आहेत, ठाणेसाठी 3 जागा आहेत, संशोधन सहाय्यकसाठी 4 जागा आहेत, नागपूरसाठी 3 जागा आहेत, अमरावतीसाठी 5 जागा आहेत, ठाणेसाठी 7 जागा आहेत। उपलेखापाल मुख्य लिपिक याच्यासाठी नाशिकमध्ये 16 जागा आहेत, नागपूरमध्ये 10 जागा आहेत, अमरावतीमध्ये 8 जागा आहेत आणि ठाणेमध्ये जागा नाही आहेत। आदिवासी विकास निरीक्षक याच्यासाठी नाशिकमध्ये 1 जागा आहे, नागपूरमध्ये जागा नाही आहेत, अमरावतीमध्ये जागा नाही आहे, ठाणेमध्ये सुद्धा इथे जागा नाही आहे। वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यकसाठी बघा नाशिकमध्ये 61 जागा आहेत, नागपूरमध्ये 44 जागा आहेत, अमरावतीमध्ये 43 जागा आहेत आणि ठाणेमध्ये 57 जागा आहेत। लघुलेखक साठी नाशिकमध्ये 3 जागा आहेत, नागपूरमध्ये 4 जागा आहेत, अमरावतीमध्ये 3 जागा आहेत, इथे ठाणेला 1 सुद्धा जागा नाहीये। गृहपाल पुरुषसाठी बघा नाशिकमध्ये 14 जागा आहेत, नागपूरमध्ये 19 जागा आहेत, अमरावतीमध्ये 13 जागा आहेत आणि ठाणेमध्ये 16 जागा आहेत। गृहपाल स्त्रीसाठी बघा नाशिकमध्ये 10 जागा आहेत, नागपूरमध्ये 6 जागा आहेत, अमरावतीमध्ये 8 जागा आहेत आणि ठाणेमध्ये 5 जागा आहेत। अधीक्षका पुरुषसाठी 9 जागा नाशिकमध्ये आहेत, नागपूरमध्ये 4 जागा आहेत, अमरावतीमध्ये जागा नाहीये आणि ठाणेमध्ये 16 जागा आहेत। अधीक्षक स्त्रीसाठी बघा नाशिकमध्ये 17 जागा आहेत, नागपूरमध्ये 8 जागा आहेत आणि अमरावतीमध्ये 3 जागा आहेत आणि इथे ठाणेला 27 जागा आहेत। ग्रंथपालमध्ये बघा नाशिकला 24 जागा आहेत, ठाणेला 8 जागा आहेत, अमरावतीला 1 जागा आहे आणि ठाणेला 15 जागा आहेत। प्रयोगशाळा सहाय्यकसाठी बघा 12 जागा नाशिकला आहेत, 5 जागा नागपूरला आहेत, 1 जागा सुद्धा नाही आहे अमरावतीला आणि 13 जागा ठाणेला आहेत। लेखापालसाठी बघा नाशिकला 3 जागा आहेत, नागपूरला जागा नाही आहे, अमरावतीला जागा नाही आहे आणि 7 जागा ठाणेला आहेत। कॅमेरामन कम प्रोजेक्ट ऑपरेटरसाठी बघा नाशिकला जागा नाही आहे, नागपूरला जागा नाही आहे, अमरावतीला जागा नाही आहे आणि ठाणेला 1 जागा आहे। कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारीसाठी नाशिकला जागा नाही आहे, नागपूरला जागा नाही आहे आणि अमरावतीला 24 जागा आहेत आणि 21 जागा ह्या ठाणेला आहेत। बघा सहाय्यक ग्रंथपालसाठी नाशिकला जागा नाही आहे, नागपूरला जागा नाही आहे, अमरावतीला जागा नाही आहे आणि 1 जागा ठाणेला आहे। उच्च श्रेणी लघुलेखकसाठी 3 जागा आहेत, ते सुद्धा नाशिकमध्ये आहेत, नागपूरला जागा नाही आहे, अमरावतीला नाही आहे, ठाणेला नाही आहे। निम्न श्रेणी लघुलेखकसाठी सुद्धा फक्त नाशिकला जागा आहेत, नागपूरला नाही आहे, अमरावतीला नाही आहे आणि ठाणेला सुद्धा नाही आहे। अशा विभागांना 4 विभागामध्ये जागा आहेत, आपण पाहिलेले आहेत, संपूर्ण डिटेल्स वॅकन्सी पाहिलेली आहे। त्यानुसार कास्टनुसार किती जागा आहेत ते तुम्ही नोटिफिकेशन PDF मध्ये पाहू शकता आणि नोटिफिकेशन PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल, तिथून तुम्ही सविस्तर संपूर्ण डिटेल पाहू शकता। त्यानंतर तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता। त्याच पद्धतीने तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला संपूर्ण सविस्तर डिटेल समजून जाईल। बघा वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक या पदासाठी तुम्हाला काय शैक्षणिक पात्रता लागणार आहे आपण इथं पाहूया। मान्यता प्राप्त विद्यापीठाची किमान द्वितीय श्रेणीतील कला, विज्ञान, वाणिज्य किंवा विधी शाखेतील पदवी आणि मान्यता विद्यापीठातील शिक्षण व मान्यता प्राप्त विद्यापीठातील शिक्षक किंवा शारीरिक शिक्षण पात्र पदवी सुद्धा इथे लागणार आहे। तुम्हाला बघा कला, विज्ञान, वाणिज्य, विधी या
श्रेणीतील विद्यापीठातील किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातील डिग्री किंवा शिक्षण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातील शिक्षक किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र याच्यामधली डिग्री तुम्हाला इथे लागणार आहे। त्याच पद्धतीने तुम्हाला इथे संस्थात्मक व्यवस्थापक, शैक्षणिक प्रशासन, तपासणी आणि सवयी आणि खेळासाठी योग्यता याचा अनुभव असलेल्या उमेदवारांना इथे प्राधान्य देण्यात येणार आहे। त्याच पद्धतीने संशोधक सहाय्यकसाठी तुम्हाला इथे काय एज्युकेशन लागणार आहे? मान्यताप्राप्त विद्यापीठाची जे पदवी धारण करीत आहेत परंतु गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य आणि सांख्यिकशास्त्र यापैकी कोणत्याही विषयात पदवी धारण केलेल्या उमेदवारांना इथे प्राधान्य दिलं जाणार आहे। म्हणजे तुम्ही 12वी पास असणं गरजेचं आहे आणि त्यात गणित असलं तरी तुम्ही इथे अर्ज करू शकता। तुमचं बघा मान्यताप्राप्त विद्यापीठाची बघा डिग्री असणं गरजेचं आहे। त्यामध्ये पदवीमध्ये तुम्हाला गणित विषय असेल, अर्थशास्त्र असेल किंवा वाणिज्य असेल किंवा सांख्यिकी शास्त्र असेल याच्यामधला एक सब्जेक्ट असेल तर तुम्ही इथे फॉर्म भरू शकता। उपलेखापाल, मुख्य लिपिक यांच्यासाठी सुद्धा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करीत आहेत ते इथे अर्ज करू शकतात। त्याच सोबत परंतु पदव्युत्तर पदवी आता शिक्षणशास्त्रातील पदवी असेल तर इथे उमेदवाराला प्राधान्य दिले जाणार आहे। त्याच पद्धतीने बघा आदिवासी विकास निरीक्षक त्यांच्यासाठी काय एज्युकेशन लागणार आहे? इथे सुद्धा सेम एज्युकेशन आहे। मान्यताप्राप्त विद्यापीठाचे जे पदवी धारण करीत आहेत परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षणशास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवाराला इथे प्राधान्य दिले जाणार आहे। बघा तुमच्याकडे जर विद्यापीठाचे जे पदवी धारण केले तरी तुम्ही अप्लाय करू शकता आणि तुमच्याकडे जर पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षणशास्त्रातील पदवी असेल तर तुम्हाला अधिक प्राधान्य दिलं जाणार आहे। त्याच पद्धतीने बघा वरिष्ठ सांख्यिकी, लिपिक सांख्यिकी सहाय्यक, वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक यांच्यासाठी काय लागणार आहे? वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यकसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करीत आहे। बघा पदवी तुम्हाला इथे लागणार आहे कुठल्या विद्यापीठाची? मान्यताप्राप्त विद्यापीठाची आणि त्याचमध्ये गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, सांख्यिकी शास्त्र यापैकी या विषयात पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे। बघा तुमची पदवी असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता, पण या पदवीमध्ये तुमचं या सब्जेक्टमध्ये जर तुमचं पदवी झाली असेल तर तुम्हाला इथे जास्त प्रेफरन्स दिलं जाणार आहे। लघु टंकलेखन यांच्यासाठी बघा काय एज्युकेशन लागणार आहे? लघु टंकलेखनसाठी ज्या व्यक्तीने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केले असावे किंवा शासनामार्फत बघा तुम्ही 12वी पास असणं गरजेचं आहे आणि तुमच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि टायपिंगचं सर्टिफिकेट असून नाही चालणार। लघुलेखनाचा वेग सुद्धा इथे तुम्हाला सांगण्यात आलेला आहे। इंग्लिशचा इथे 80 शब्द प्रति मिनिट असणं गरजेचं आहे आणि इथे मराठीचं बघा 40 शब्द प्रति मिनिट असणं गरजेचं आहे आणि 30 शब्द प्रति मिनिट सुद्धा वेग असणं गरजेचं आहे तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। गृहपाल बघा गृहपाल पुरुषासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाज कार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना इथे गृहपालसाठी पात्र असणार आहेत। समाज कार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे गरजेचं आहे। गृहपाल स्त्रीसाठी बघा इथे तुम्हाला काय लागणार आहे तर समाज कार्य व समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदव्युत्तर पदवीधर धारण करणे गरजेचं आहे। बघा समाज कार्य आणि समाज कल्याण या विषयामध्ये तुम्हाला पदवी असणे गरजेचं आहे। बघा त्याच पद्धतीने अधीक्षका पुरुष यांच्यासाठी काय एज्युकेशन लागणार आहे? मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केलेल्या उमेदवारांना इथे संधी देण्यात येणार आहे। त्याच पद्धतीने अधीक्षकासाठी सुद्धा इथे मान्यताप्राप्त विद्यापीठातील समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करण्यात आलेल्या उमेदवारांना अधीक्षका स्त्रीसाठी इथे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। ग्रंथपालसाठी काय लागणार आहे एज्युकेशन? बघा ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे, ज्यांनी 12वी पास आहे आणि ज्यांनी ग्रंथालय प्रशिक्षण यामध्ये शासन मान्यताप्राप्त महाविद्यालयाचे अथवा संस्थेद्वारे प्रमाणपत्र धारण केले आहेत त्यांनी इथे फॉर्म भरू शकतात आणि त्यांच्याकडे ग्रंथशास्त्र यामधील पदविका धारण करणारे आणि किमान 2 वर्षापेक्षा कमी नाही इतका ग्रंथालय कामाचा अनुभव असेल तर या
विद्यार्थ्यांना इथे पसंती क्रमांक देण्यात येणार आहे। त्याच पद्धतीने बघा प्रयोगशाळा सहाय्यकसाठी काय एज्युकेशन लागणार आहे आपण पाहूया। ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केले आहे त्यांनी इथे फॉर्म भरू शकतात। म्हणजे 12वी पास असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। उपलेखापाल, मुख्य लिपिक, सांख्यिकी सहाय्यक, बघा उपलेख विद्यापीठाचे जे पदवी धारण करीत आहेत परंतु गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, सांख्यिकी शास्त्र यामध्ये जर पदवी धारण केलेल्या उमेदवारासाठी इथे प्राधान्य दिलं जाणार आहे। कॅमेरामॅन कम प्रोजेक्ट ऑपरेटर यांच्यासाठी काय एज्युकेशन लागणार आहे? ज्यांनी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे 12वी पास असणं गरजेचं आहे आणि जे मान्यताप्राप्त संस्थेचे फोटोग्राफी विषयामध्ये पदवी पास आहेत त्यांनी इथे अर्ज करू शकतात आणि त्यांच्याकडे प्रमाणपत्र धारण करतात आणि शासन संस्थेमधील फोटोग्राफी, प्रिंटिंग, एनर्लॉजी आणि त्यांच्या संबंधित शास्त्र किंवा तंत्रज्ञान इत्यादी आणि ऑडिओ व्हिज्युअल मशीन चालवण्याचे प्रत्यक्ष कामाचा 3 वर्षाचा कमीत अनुभव आहे आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था शासनामार्फत संस्थेतून प्राप्त केलेले असणं गरजेचं आहे। त्यांनी इथे अर्ज करू शकतात। कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारीसाठी काय लागणार आहे? संबंधित विद्यापीठाच्या कोणत्याही विद्याशाखेतून पदवी उत्तीर्ण असलेल्या किंवा या संबंधित प्रशासन त्यांच्याशी समतोल असलेल्या घोषित केलेल्या अन्य कोणत्याही अर्हता असलेल्या इथे विद्यापीठात तुमची बघा डिग्री असणे गरजेचं आहे। डिग्री असेल तर तुम्ही इथे फॉर्म भरू शकता। सहाय्यक ग्रंथपाल यांच्यासाठी काय लागणार आहे एज्युकेशन? बघा ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र उत्तीर्ण केले आहेत आणि ज्यांनी मान्यताप्राप्त संस्थेकडून महाविद्यालयाकडून ग्रंथपाल प्रशिक्षण प्रमाणपत्र ज्यांनी धारण केलेलं आहे ते इथे अर्ज करू शकतात। 12वी पास आणि ग्रंथपालचा तुम्हाला सर्टिफिकेट इथे लागणार आहे। उच्च माध्यमिक शिक्षण सेवक, बघा इथे तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठामधून पदव्युत्तर पदवी आणि उत्तीर्ण असणे गरजेचं आहे आणि BEd समक्ष पदवीधारक असणारे उमेदवार इथे फॉर्म भरू शकतात। त्याच पद्धतीने प्राथमिक शिक्षक सेवक, इंग्रजी माध्यम, मराठी माध्यम आणि मराठी माध्यम यांच्यासाठी बघा 12वी किंवा DEd पास असणं गरजेचं आहे आणि तुम्ही इथे वाचून घेऊ शकता। तुम्हाला इथे DEd पास असणं गरजेचं आहे आणि तुम्ही ज्या सब्जेक्टमध्ये इथे शिक्षक घेणार आहेत ते तुम्ही इथे तुमचं सब्जेक्ट असणं गरजेचं आहे। उच्च श्रेणी लघुलेखकसाठी काय असणं गरजेचं आहे? बघा शासनामार्फत माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची SSC परीक्षा उत्तीर्ण असतील तर तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि निम्न श्रेणी लघुलेखकसाठी सुद्धा शासन माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डची SSC परीक्षा उत्तीर्ण असाल, बघा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक म्हणजे 12वी पास असाल आणि 10वी पास असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। SSC म्हणजे 10वी उत्तीर्ण असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकतात। प्रकारचं एज्युकेशन क्वालिफिकेशन होतं, तुम्हाला समजलं असेल। मी संपूर्ण डिटेल्समध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला इथे सांगितलेलं आहे। त्याचनंतर आपण फॉर्म कसा भरायचा याबद्दल मी माहिती सांगणार आहे। हाऊ टू अप्लाय, सदर पदाकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे। बघा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे। उमेदवाराकडे वैध वैयक्तिक ईमेल ID आणि संपर्क क्रमांक असणे आवश्यक आहे। बघा तुमच्याकडे ईमेल ID असणे गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीने मोबाईल नंबर असणे सुद्धा गरजेचं आहे। अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे गरजेचं आहे। ऑनलाईन अर्जामध्ये फोटो आणि स्वाक्षरीशिवाय अपलोड केलेला ऑनलाईन अर्ज यशस्वी शुल्क भरणे यासारख्या कोणत्याही बाबतीत अपूर्ण असेल तर वैध मानला जाणार नाहीये। मग ऑनलाईनमध्ये तुम्ही संपूर्ण डिटेल सविस्तर पद्धतीने भरणे इथे गरजेचं आहे। सदर पदाकरिता ऑनलाईन अर्ज हा 12 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे। बघा 12 ऑक्टोबर पासून इथे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे। त्यानंतर लास्ट डेट काय आहे? 2 नोव्हेंबर 2024 ही लास्ट डेट आहे आणि संपूर्ण माहिती किंवा फॉर्म भरण्याआधी तुम्ही PDF तुम्हाला यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले जाईल, तिथून तुम्ही संपूर्ण सविस्तर डिटेल पाहू शकता। त्यानंतर तुम्ही अप्लाय करायचं आहे। अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ होता, कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।